संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यामुळे खळबळ माजली होती। यावरून विरोधकांनीही सरकारवर जोरदार टीका केली। दरम्यान आता एकाच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतल्यामुळे दिल्लीत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। दिल्लीत सुरू असलेल्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं देखील बोललं जात आहे। तर सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार असल्याचं भाकीत ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी केलंय। संघाची एक महत्त्वपूर्ण बैठक होणार असून त्यातही महत्त्वाच्या घडामोडींवर चर्चा होणार असल्याचा दावा राऊतांनी केलाय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सुद्धा एक महत्त्वाची बैठक आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे त्या बैठकीत सुद्धा एक महत्त्वाच्या घडामोडींवर, भविष्यातल्या घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता आहे। जे सातत्याने सांगितलं जाते की सप्टेंबर महिन्यामध्ये देशामध्ये महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडतील, तर आम्हालाही वाटतं की सप्टेंबर महिन्यामध्ये या देशामध्ये महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडू शकतात। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।